सेंट्रल कमांडनं एका निवेदनात दिली आहे। इराणनं संपूर्ण शरणागती पत्करावी, त्यांच्याशी कुठलीही चर्चा केली जाणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। कोणत्याही वाटाघाटी करण्याआधी इराणनं शरण येणं आवश्यक आहे। इराणला पुन्हा एकदा मजबूत देश बनवण्याची आपली इच्छा आहे। इराणनं त्यांच्या नव्या नेत्याच्या निवडीतही अमेरिकेला सहभागी करून घ्यावं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी अमेरिकेची भूमिका फेटाळून लावत अमेरिकेची बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी शक्य नाही, असं म्हटलं आहे। पेझेश्कियन यांनी देशातील शेजारील देशांवरील इराणनं केलेल्या हल्ल्यांबद्दल माफी मागितली असून सैन्यातील विसंवादामुळे हे हल्ले झाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराघाची यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। हिंद महासागरात इराणची युद्धनौका अमेरिकेनं बुडवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी चर्चा केली। पश्चिम आशियातल्या